एक कथा. शेजारच्यान गुपी तो अजून फक्त 11 वर्षांचा होता. कॉलेजच्यान पहिलं वर्ष सुरू होतं. पण मन मात्र खूपच उत्सुक, अजून अनुभव घ्यायचा बाकी होता. शेजारी राहायची अनिता भाभी. वयाने जवळपास 28-21. पती नोकरीसाठी बाहेर, आठवड्यातून फक्त एकदा घरी यायचा. बाकी संपूर्ण घर, आयुष्य आणि एकटेपण फक्त तिच्याजवळ. पहिल्यांदा त्याने भाभीला बघितला तेव्हा सकाळ होती. पांड्या सलवारामध्ये, डोक्यावरून ओले केस झटकातना ती गच्चीत उभी होती. थेंब तिच्या गालावरून खाली घसरत होते. तो कॉलेजला जाताना थांबून 1 सेकंद बघतच राहिला. पुढच्या काही दिवसांत हे रोजच झालं. सकाळी तो बाहेर पडायचा, ती गच्चीत दिसायची. नजरानजर व्हायची आणि दोघांनाही न कळत एक छोटंसं हसू ओठावर यायचं. एका दुपारी मुसळधार पाऊस सुरू झाला. तो कॉलेजमधून परत आला तर त्याचं घर लॉक होतं. आई बाबा गावाला गेलेला. तो ओला चिंब उभा राहिला होता. तेवढ्यात भाभीने दार उघडलं. इकडे ये, नाहीतर सर्दी होईल. भाभी टोवेल आणायला गेली. परत येऊन त्याला दिला. तो घेताना तिच्या हाताला हलकासा स्पर्श झाला आणि त्या क्षणाने त्याच्या अंगावर शहारा गेला. तिनेही एक क्षणभर त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यांत काहीतरी होतं जे शब्दांत सांगता येत नव्हतं. त्या दिवसानंतर त्यांचं इक्वेशन बदललं. आता नुसती नजर नाही तर हलके फुलके इशारे, खट्याळ स्मित आणि छोट्या छोट्या गोष्टींचा खेळ सुरू झाला. कधी तो गच्चीत पुस्तक वाचत बसायचा तर भाभी खिडकीतून त्याच्याकडे बघायची. कधी भाभी वाऱ्यात उभी राहिली की तिच्या साडीचा पल्लू उडायचा आणि तो नजरेत सगळं कैद करायचा. त्या क्षणांना नाव नसलं तरी आकर्षण होतं, तार होता आणि गुपित होती. एका दुपारी घरात सगळे बाहेर गेलेले. तो अभ्यास करत गच्चीत बसला होता. अचानक भाभीने आवाज दिला, चहा घेशील का? तो खाली गेला. हॉलमध्ये फक्त मंद उजेड. भाभीने चहा ठेवला आणि समोर बसली. गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीला साध्या, पण हळूहळू डोळ्यातून वेगळीच भाषा बोलली जाऊ लागली. तेवढ्यात तिच्या हातून कप सांडला. गरम चहा अंगावर पडला. पटकन उठून तिच्या हात धरतो. त्या स्पर्शात काळ थांबतो. दोघेही डोळ्यात डोळे घालून पाहत राहतात. तो क्षण साधा नव्हता. तो एक अनामिक नात्याचा आरंभ होता. पण त्या दिवशी पुढे खरं काय घडलं की कथा अजून कुणालाच माहीत नाही. कारण शेजाराचं हे गुपित अजून पूर्ण उघडलं नव्हतं.